विराग रश्मी जवळी धरिता चित्त रविकांत आत्मा वन्ही प्रगटे विषय वनहा जाळीत तृष्णेच्या श्वापदावरी प्रळय अद्भुत. ही शापद आहे, त्यांच्यावर प्रळय ओढवला पाहिजे. कशाने ओढेल? ते चित्तच काम करेल, अन्य कोणी काम करणार नाही. म्हणून चित्ताने एकांती बैसायची का? आता आमच्या परिस्थितीप्रमाणे आम्हाला एकाने आमच्या घरात जो मिळतो तो करायचा. मग एकाने केव्हा मिळतो? आमचे सांगायचे की रात्री ड्युटीला डास येतात, संध्याकाळ झाली पिसवा डास लेकूड येतात, परंतु पहाटे सगळे आपापल्या घरी जातात. कोणत्या ऋतूत पहाटेचा वारा चांगला, किती उन्हाळा असू दे पहाटे भांगून घ्यावंच वाटतं. डास नाही, ढेकूळ नाही, पिसवा नाही, ओरडत नाहीत, बायका कोणी उठत नाही. बसा, एकांत पाहिजे ना, निवांत पाहिजे ना. ते निवांत एका सुद्धा मानवत नाही बघा. आमचे बंधू एक नाना ते वाईला होते आणि एक त्यांचे धाकटे बंधू आमचे थोरले ते होते पाचगड्याला. मिराजपूर त्या गव्हर्नमेंट काही काम होतं म्हणून गाडी पण आली. नाना त्याला म्हटलं जाऊया भेटून जाऊ म्हणून आलो तर हे बसलो रे. काय म्हणले कार्टी मला माळ उठा उडू देत नाही. मी म्हटलं याला खरंच उपयोग झाली दिसते, कधी करणार नाही आपण माळ करतो मग मला म्हणून चला म्हटलं वहिनी पोरला घेतलं पाचवीला गेलो. आणि नंतर मला लक्षात आलं की आपण चटकन परत यावं. 6 महिने फार नाही, परत आलो मी. परत आलो तर हा घरात कुठे कुलूप दाराला. तो म्हणलं कुठे गेले हो? तर शहराचे म्हणले गेले असते बाबूरावच्या. म्हणजे बघितलं तर अड्डा चाललाय पत्त्याचा. काय म्हणलं नाना? तो म्हणलं काय सगळं घेऊन गेला, स्मशान झालं घरात. म्हणजे झालं मी घरात सडे गेले स्मशान होतो आणि असताना कटकट होते. हा करणार केव्हा? असताना कटकट नसताना स्मशान केव्हा करणार? आज 85 वर्षाची आहेत, माळ होत नाही. त्याला कारण सवय नाही. त्या वेळेला उठून 1000 वेळा तरी मी सांगितलं असेल की राणा तुम्ही उठला कशाला बंब भरता, कशाला हे काय म्हणले तेवढंच काम कमी. अहो पण राम म्हणा ना काही, बसा ना पहाट, होईल ते काम. लोक झोपतील तुम्हाला काम करायला लावतील यापेक्षा काय होणार? तुम्ही बसा, काही पाटले बेसवात जे शब्द म्हणतात काहीतरी बसा म्हणजे होईल. म्हणून तैसे जाणावे मन राहते पहावे आणि राहेल तेथे रसावे असं नाही. किंवा घेणं आपण आसन नसावं. मग आसन नसावं म्हणजे मांडीचं आसन नाही, खाली बसायचं आसन. ती जागा सपाट असावी. नाही तर आम्ही पंढरीला गेलो की आम्हाला जागा पाहायला मिळतं रस्ता उतरायला गेलं म्हणजे एक पाठ खाली असेल, दुसरा पाठीला दोघं असतो. डोकं कधी खाली जातं कधी वर येतं आणि तिथे असेल तशी काळजी मिळायचं उतरायचं. सपाट असावी. आणि त्याच्यावर त्याने म्हटलंय की वरी चौखट मृगसे वडी. उलट असं वाटतात लोक, सोडून द्या आपल्याला काय करायचं. माझी धोत्र वस्त्राची घडी तळवटी मोडी कुशाम करो. दर्भच वापरावे हे मला केव्हा कळलं? 25 वर्षापूर्वी. तो पण मला कळलं होतं. काय बाई गहू काय होते असं माझं मत. तर जेव्हा तपश्चर्याला जंगलामध्ये गेलो त्या भूमीमध्ये विचित्र वाळली भयंकर. होशंगाबाद म्हणून जे आहे, ढाबळी खाली ठेवून शौचाला जाऊन या ढाबळी खालाच सरळ तारवर ठेवायचं. सरकतच ते. एवढा मोठी मंदिरं पडली नर्मदा, कोणी जायला तयार नाहीत. वाळू कोण ताप करणार? हा म्हणजे परमानंट लक्ष का वाळीवर लक्ष? काय मी गेल्यानंतर दर्भाच्या खाली त्या आसन एवढा ना थर वाळवी. दर्भ त्यांना खाता येत नाही, तोंड फाटतं. भूमिदोष जो आहे, काही ओल आहे, ओलीमुळे आले ना तर एक नाही आळे आहे, तमुक आहे हे आता खाली दर्भ घालावेत. आता असून मिळतं प्रश्न नाही, पण पूर्वीने मुद्दा म्हटलाय तळवटी आमोडी कुशांब.
न मोडलेले असे कुशी जे असतात दर्शन हरिद्वार वगैरे ह्या साईडला मोठे सबंध रेल्वे जाताना बंद दिसतो. गंगेच्या काठी खूप आहे, तलवार टोटल नाही. सकोमल सरीसे दाढ घेऊ नयेत, सारखे घ्यावेत. सुबुद्ध राहती आपैसे एक बाडे तैसे ओझा घाले, व्यवस्थित घालावेत. हरणात घातलं घालावं, नसेल आपल्याला हरणात घातलं मुंगळी घालावी. काय लमदा काय असेल तर आपल्याबरोबर, पण त्यांनी सांगितलं असं काय हरणात घालावं आणि त्याच्यावर पांढरं वस्त्र घालावं. पंचा याला म्हणतात. पंचामध्ये एक ताकद आहे. पांढरा पंचा घालावा त्याला कारण असं आहे, आपल्या शरीरामध्ये वचवर मी काशीला असताना त्याचं संन्यासाला विचारलं, महाराज ब्रह्मांनी हे सारखं सारखं स्थान काय? अरे म्हणाले ही वस्त्र आहेत ना, आपल्या शरीरात सारखं ती वस्त्र वायू शोषून करून घेतो. म्हणून भगवा जो कपडा आहे हा फार महत्वाचा आहे. भलत्याने भगवा नाही. पांढरा आणि भगवा अत्यंत पवित्र कपडे आहेत, पण भलत्याने घातले पाणी टोपी घातल्यावर वाटोळ झालं. काहीतरी शरीर ना केव्हा घालावे, पांढरं वस्त्र केव्हा घालावं, भगवं केव्हा घालावं, तर कोणी घालावं? हे तासभर घाला ठेवा, 2 तास घाला ठेवा असं बघू असतं का कधी? तर ते गॅसेस आहेत ते मी बघितला ना मुद्दा, भिजत घातल्या कपड्यामध्ये गॅस तरंग निघायचा मुद्दाम. आपल्या शरीरावर जे गॅस आहेत हे ते पांढरं वस्त्र किंवा याचं वस्त्र जे आहे ऍब्सॉर्ब करतो. म्हणून पंचाखाली असावा. या पंचामध्ये अपान लागून सगळे आपले वायू जात असतात. तो पंचा देऊन टाकायचा, पुन्हा पंच घ्यायचा. कोणाही माणसाला कुठेही जरी त्यांनी बसला तर पांढरा पंच खाली पाहिजे. आता तो नंतर केव्हा जायचं नाही असं मात्र नाही. नाही तर तो पिळला तर आमटी निघेल असं करायचं नाही. त्याला रोज धुवायला पाहिजे. तो पंचा स्वच्छ पाहिजे. असा जो पंचा खाली घातल्यानंतर झाले याच्यावर आपण बसायचंय. सुबुद्ध राहती आपैसे एक पाडे तैसे ओझा घाली, परी सावियाची उंच होईल. पण बरं आहे दर्भ पुष्कळ मिळेल झाला. जरी जर उंच झालं प्रमाण त्यांनी दिलेलं आहे. दर्भ हरणाचं का पंचा इतकंच उंच पाहिजे. त्याच्या आधी जर उंच झालं कारण का पुढे ते असं तुम्हाला येणार आहे. म्हणून सावियाची थोडं जरी उंच झालं तरी शरीर अंग हनडवलेलं नीच तरी पावेल भूमिदोष. आता म्हणलं आळस आलाय, कुठे दर्भ काढा आणि कुठे लावा, घातला पंचा बसले. काय आलं खाली दोष आहे. भूमीतला गारवा दोष आहे तो गुडघे पकडतो. त्याला अध्यात्मशास्त्राची खुबी जी आहे ती घोट्यात आहे. त्याला घोटा माहित नसेल. घोटाच्या खालीवर ईश्वराने वर्णन केले वेदामध्ये. हित्तल तलातल रसातल महातल सुतल वितल पाताळ अशी पातळ आहे. या खालीवर एवढ्याच भागामध्ये मी डॉक्टर विचारलं म्हणजे असं का, तर त्याच्यामध्ये 7 म्हणले तुकडे बसवलेले आहेत. असं भाग नाजूक आहे. याचा पुढे त्याच्यावर पुढे बसला जाईल तो असं आपोआप आहे. म्हणजे मुद्दाम सांगतात ते जे आहे त्यामध्ये असं बसावं. पुष्कळची माणसं पाठावर बसून अनुष्ठान करतात. चूक आहे. दगडावर बसू नये, पाठावर बसू नये, ओल्याने बसू नये वगैरे वगैरे वगैरे. कशाला बसू नये? त्यातून निरनिराळे प्रकार निघतात. ज्याला जाण मरण करायचं त्यांनी पायलावर बसावं. ओल्या गवतावर बसलो असताना अमुक होतो, पाठावर बसताना अमुक होतो, पाठ असे प्रत्येकाचे अंग निराळे आहे. मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होण्याकरता जर बसायचं आपल्याला तर आपण कुठे बसायचं? सावियाची थोडं जरी झालं तरी शरीर हाने डोलेलं नीच भूमिदोष होईल. नीच झालं तर भूमिदोष होईल म्हणाला. लक्षात नाही ठेवा. अंग हालेलं म्हणून तैसे न करावे. असं करू नये. समभाव धरावे. हे बहु असो होवावे असं नाही. अशा तरी असं असावं.